कसं असतं, प्रत्येक दिवस हा कधीच सारखा नसतो आणि तो कधी नसणार आहे. कधी अप, कधी डाऊन, कभी खुशी कभी गम हे चालूच असतं. पण घरातली काही कामं मात्र परमनंट असतात. त्यामुळेच छान असं डस्टिंग, क्लिनिंग वगैरे करून घेतलं होतं. रोज म्हटलं आपणच व्हिटॅमिन डी घेतोय, आज या छोट्याशा झाडाला सुद्धा दिलं पाहिजे, जेणेकरून ते सुद्धा छान असं ग्रो होईल. आणि विंडोच्या ग्लासकडे ना प्लीज इग्नोर करा, कारण की आजूबाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. त्याच्यामुळे विंडो किती पण क्लीन केली ना तरी ती अशी खराबच होते. रात्री छान असे बदाम भिजत घातले होते, जेणेकरून सकाळी ते बदाम खाऊन नाश्ता स्किप करूया असा माझा प्लॅन होता. पण तो काही सक्सेस झाला नाही. त्याला कारण हा शिळा भातच होता. स्वयंला शिळा भात खायचा होता म्हणून भात असा गरम करायला घेतला आणि जेव्हा पण असा भात बघितला ना, कंट्रोल हे सुटतंच. तुमच्यापैकी किती जणांना शिळा भात आवडतं नक्कीच सांगा. छान असा शिळा भात एन्जॉय केला आणि म्हटलं आज स्वराज घरी नाही, तो ट्रिपला गेलेला होता, म्हणून म्हटलं चला कुठेतरी शॉपिंगला जाऊया आणि तसंच बाहेर जेवण करूया. असा आमचा मस्त प्लॅन ठरला आणि आम्ही निघालो होतो. सहज एका ठिकाणी थाळीचं जेवण दिसलं म्हणून सरांचं म्हणणं होतं की चला आपण इथली थाळी ट्रायल करून बघूया. थाळी ट्रायल केली, विशेष अशी काही खास नव्हती. छान मस्त शॉपिंग वगैरे केली आणि नंतरून संध्याकाळी आमचं हे वादळ घरी आलं होतं. त्याचं तेच चालू होतं की मी इथं असं केलं तसं केलं आणि खूप साऱ्याशा त्याच्या गप्पा होत्या दिवसभराच्या, त्याच आता आम्ही ऐकत होतो. असा एकंदरीत आमचा दिवस हॅपी होता. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करून घ्या. तोपर्यंत बाय.